नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे. आज आहे गणपती बाप्पाचा विसर्जन आणि आज आम्ही विचार केला की ह्यावेळेस मुंबईच्या बदली पुण्याला जाऊ विसर्जन बघायला. कारण मुंबईला तर खूप वेळा गेलेलो आहे आणि पुण्याला जाऊन आम्हाला 10पेक्षा जास्त वर्ष झालेली आहेत. तर बघूयात ह्यावेळेस पुण्याचं विसर्जन कसं होतं आहे. आता मुंबईत तरी पाऊस खूप आहे, पण गुगलवरती दाखवत आहेत की पुण्यात खूप कमी पाऊस आहे. तर अपेक्षा आहे की बाई गुगल खरं असावं, नाहीतर भाई एवढी चिप 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 होते ना यार. तरी बघूयात. आता तयार होतो फटाफट आणि भेटूया तुम्हाला कारमध्ये. काय एवढ्या लेट काय आला तुला? काय नाही, मला साहेबांची पद्धत माहिती लेट करतात म्हणून मग आम्ही थोडा प्रशांतला मोदक संपले. साहेबांची हा. पद्धत नाही, परंपरा, परंपरा, प्रतिष्ठा, अनुशासन आम्ही टाइमात दिलेला कधीच निघत नाही. दोघही. हा ना, सगळे सगळे. हो, ते अमितला पण माहित झालं. अमित बोलतो आपल्याला माहिती तुम्ही आठ करणार. आम्हीच आमचा बॉस आहे त्याच्यामध्ये. आम्ही ऐकत असतील तर बघ. तर अशा प्रकारे आम्ही आत्ताशी निघालो. 1 तास लेट झालेला आहे. बघूयात किती वेळ लागतोय पोचायला. आम्हाला तर वाटतं 4 तास दाखवते आता तरी. लेट सी किती वेळ लागतोय. आता आम्ही पोचलोय पुण्याला आणि आत्ताशी पहिला मानाचा गणपती अलका टॉकीज जवळ पोचलाय. आता आम्ही ट्राय करू विजय टॉकीज जवळ जायला, म्हणजे ते लक्ष्मी रोडला आहे. तिकडे सगळे मानाचे गणपती आपल्याला दिसतील. यावेळेस खूप लेट झालं सगळ्या गणपतींना निघाला. मी ऐकलं लालबागचा राजा पण आत्ताशी निघालाय. बरं आहे. आणि इकडे यावेळेस पाऊस पण नाही. गुगल देवता बरोबर बोलले शेवटी. जागा करून द्या. मुख्य मिरवणूक मार्गाच्या मध्यभागी न थांबता आपण मागे उभं राहायचं. आपल्याला त्यापासून धोका संभवत, त्यामुळे तुम्हाला आपण मागे तात्काळ जे असेल ते कव्हरअप करा. मंडळांमध्ये गॅप पण
तुम्ही जर कधी पुण्यात येणार असाल गणपती विसर्जनाच्या दिवशी तर तुम्हाला 2 प्रकारची मिरवणूक दिसतील. एकतर ट्रेडिशनल ढोल ताशा आणि दुसरा संध्याकाळचा 7 नंतरचा हा DJ. टाळ्या वाजवा सगळ्यांनी गणपती बाप्पा मंगल मूर्ती. पुढच्या वर्षी त्याला बाप्पासाठी हातवर करायचं. हातवर आता आम्ही परत जात होतो लक्ष्मी रोडला दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घ्यायला. पण जसं आम्ही लक्ष्मी रोडला पोचलो आम्हाला कळलं की ह्या वर्षी त्यांनी फटाफट काढली मिरवणूक. नाहीतर त्यांना अलिका टॉकीजजवळ यायलाच 9 ते 10 तरी वाजायचे. बट यावेळेस 8:30लाच आले. प्रॉब्लेम असा होत होता की काय लोक बोलतात पुढे जावा, 5 मिनिट आधीच इकडून गेलेत. काय बोलतात अजून आलेच नाही आहेत ते. एवढं कन्फ्युजन झाल्यानंतर आम्हाला 3-4 लोक बोलले की पुढे जावा, जस्ट 10 मिनिटापूर्वी इकडून गेलेत. आणि 1.5 किलोमीटर धावल्यानंतर ॲटलास्ट आम्हाला त्यांचा रथ दिसला. मग जे आम्ही धावायला लागलो कारण ते लोक फटाफट पुढे जात होते. पण नशिबाने त्यांनी एक जागी रथ थांबवला आणि आमचं दर्शन खूप चांगल्या प्रकारे झालं. ॲटलास्ट बाप्पाचं विसर्जन झालेलं आहे. सगळ्यांचं दर्शन चांगलं झालं. पण फक्त दगडूशेठ हलवाई थोडं लवकर निघालं अलका चौकवरून. आम्हाला थोडं मॅरेथॉन पळायला लागली. पण ॲटलास्ट त्यांचं पण दर्शन झालं आहे आम्हाला. आता भाई खूप थकलो आहे भाई, पायाची वाट लागलेली पूर्णपणे. सगळ्या बाप्पांचं चांगल्या प्रकारे दर्शन झालेलं आहे. आणि 7 नंतर तर भाई DJ जे चालू आले फुल धमाल आली. खूप नाचलो, खूप मजा गेली आम्ही. DJची वेगळीच मजा आहे. आपल्याला ही मुंबईला नाही दिसली जात, पुण्यालाच ही प्रथा. तर मुंबईला चालवत जायची गाडी यार, पायाची काशी झालेली आहे. बघूया किती लवकर पोचतोय. दर्शन घेऊन जबरदस्त दर्शन, खूप भारी झालं. म्हणजे अनपेक्षित होतं एवढं फास्ट दर्शन. आज धावलो, पुण्याचं फर्स्ट टाइम विसर्जन बघितलेलं आहे. तर खूप मजा आली. दरवर्षी येणार. आणि आता माहीत झालं की दगडूशेठ कोणत्या टायमिंगला कुठे असतं. जे आज धावलो ते धावल्यानं पाय दुखले, पण जेव्हा दर्शन घेतलं तेव्हा खूप मजा वाटली. ओव्हरऑल डीजेचा एक्सपिरियन्स कसा वाटला? ओव्हरऑल DJ म्हणजे
भाई खतरनाक जबरदस्त असा डीजे म्हणजे काय शब्दच नाही ते कॉन्सर्टचा डीजे इथे वाटला मला. तुला कसं वाटला? गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती. अशा प्रकारे आजचा व्लॉग संपलेला आहे. तर भेटूयात एक नवीन धमाकेदार व्लॉग सोबत.